नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण खूप इंटरेस्टिंग असा विषय चर्चा करणार आहोत म्हणजे आता काय सांगावं तुम्हाला. न्यूज अशी आहे की आपल्या राज्यामध्ये एक आपण ज्याला काय म्हणायचंय, एक लेवल आहे पहा. या लेवलच्याही खाली एक अत्यंत गरीब समाज आहे आणि या गरीब समाजाला गव्हर्नमेंटनी पगारवाढ केली. 24% पगारवाढ झाली पहा. आणि खरोखर गव्हर्नमेंटचं उपकारच मानायला पाहिजे, कारण या माणसाशिवाय कोणतीही अर्थव्यवस्था चालत नाही. जगामध्ये, राज्यामध्ये आणि भारतामध्ये काहीही हालचाल होत नाही. म्हणजे बलात्कार, खून, एक्स्टॉर्शन किंवा इतर काही गोष्टी या यांच्याशिवाय घडतच नाही. आणि म्हणून हे देशाचे अविभाज्य घटक असल्यामुळं सरकारनं यांची कंडिशन पाहिली. अतिशय गरीब आहेत, यांचं जगणं मुश्किल झालं आहे आणि म्हणून यांच्यासाठी 24% पगारवाढ यांना केली आहे. तर अशा जमातींना आपण थोडंसं ओळखून घेऊयात. कोण आहे ही जमात? तुम्ही जर माझ्या फेसबुक पेजवर पाहिलं असेल तर तुम्हाला समजलंच असेल. तर आपले बिचारे खासदार, या खासदारांना 24% पगारवाढ ही केलेली आहे. तर मित्रांनो, खरोखर काय वाटतं तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. परंतु मी माझ्या भावना थोडक्यात व्यक्त करणार आहे. मी स्वतः म्हणून नाही, पण एक शेतकरी म्हणून आणि एक माणूस म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. तुम्हाला जर वाईट वाटत असेल तर मला काही फरक पडत नाही बरं का. तुम्ही कोणतेही असो, सरकारचे माणसं असतो, विरोधी पक्षाचे असो, कारण आज विरोधी पक्षात पण तेच माणसं आहेत जे सरकारमध्ये आहेत. त्यामुळं कोण कोणाचं नाही आहे. भैयानो, तुम्ही फक्त तुमचा विचार करा, यांचा विचार करू नका. कारण यांना वेतन पहिलं होतं 1,00,000 रुपये, जे आता 1,24,000 रुपये झाले, म्हणजे 24%ची वाढ झाली. यांचा मतदारसंघ भत्ता होता 70,000 रुपये, तो आता 87,000 रुपये झाला आहे आणि तो सुद्धा 24.2% वाढलेला आहे. यांचा कार्यालयाचा खर्च होता 60,000 रुपये, तो त्यांना 75,000 रुपये केला आहे आणि इथं सुद्धा 25%नी त्यांची वाढ झाली आहे. पेन्शन आहे 25,000 रुपये, ती आता 31,000 रुपये झाली, इथं सुद्धा 24%नी यांचा वाढ झाली आहे. अतिरिक्त पेन्शन 2,000 रुपये मिळते, ती सुद्धा आता 2,500 रुपये केली, म्हणजे इथं सुद्धा 25% वाढ केली. 75,000 रुपयांच्या कार्यालय खर्चामध्ये 25,000 हा स्टेशनरी अन्य गोष्टींसाठी दिले जातात आणि 50,000 रुपये सहाय्यक कर्मचारी म्हणून दिले जातात. म्हणजे पहा, ही एवढी गरीब संस्था आहे की काही बोलूच शकत नाही. आणि पहा, इथं जे खरोखर ज्यांना पगारवाढ व्हायला पाहिजे त्यांना काहीच नाही आहे. म्हणजे आज जर आपण पाहिलं तर आर्मीमध्ये यांचे मुलं नाही आहेत. देशसेवा करणारे जे आहेत, इंडियन आर्मी असेल, एअरफोर्स असेल, नेव्ही असेल किंवा आणखी TR जे असेल ते सुद्धा असतील, तर यांची पेन्शन महत्त्वाची नाही आहे, यांचा पगारवाढ महत्त्वाचा नाही आहे. या वळूंचा पगारवाढ होणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे जर पगारवाढ झालं नाही तर मात्र सरकारच्या तिजोरीवर काही फरक पडणार नाही. म्हणजे अशी गोष्ट आहे पहा. इथं यांची लाडकी बहीण आली की लगेच यांच्या तिजोरीवर खूप मोठा बोजा पडतो. लाडका भाऊ आला की लगेच तिजोरीवर बोजा पडतो. शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची म्हटलं की तरी सुद्धा खूप मोठा बोजा यांना पडतो. परंतु मोठमोठे जे उद्योगधंदे करतायत, ज्यांचं 5-5 लाख करोड रुपये कर्ज माफ केलं जातं, ते मात्र देशाची कोणती अर्थव्यवस्था मजबूत ठेवतात काय माहिती नाही. आज 10,000 रुपये कमवणारा सर्वसाधारण मुलगा किंवा सर्वसाधारण एम्प्लॉई शासनाला टॅक्स देतो आणि हे जातीचे त्याच टॅक्सवर जगतायत. म्हणजे थोडक्यात हे जे 24% ज्यांची पगारवाढ झाली आहे, ही जगी जनता आहे पहा. माझ्या हिशोबात तर हीच आहे. तर बातमी अशी आहे की खासदारांच्या वेतनात केंद्र सरकारने 1 एप्रिल 2023 पासून पुढे 24% वाढ करण्याचा निर्णय सोमवारी घेतला आहे, म्हणजे आत्ता. आणि यांना गरज आहे पगारवाढीची. खरं तर काय बोलणार आहे यांच्यावर, तुम्हीच सांगा. आता तुम्हाला काय वाटतंय? खरं तर मी ज्यावेळेस ही बातमी जी आहे ही पोस्ट केली त्यावेळेस खूप लोकांच्या कमेंट आल्यात आणि मला असं वाटतंय की त्या कमेंट तुम्ही नक्कीच एकदा वाचायला पाहिजेत. आणि त्यातल्या थोड्याशा कमेंट मी तुम्हाला इथं सांगतो.
खासदार आमदाराला काय कमी आहे, यांना पेन्शन वाढ पाहिजे, पगार वाढ पाहिजे आणि जगाचा पोशिंदा आहे शेतकरी, पण त्याच्या मालाला कधीच भाव वाढत नाही. शेतकऱ्यांचं फक्त राजकारण वेळेस आश्वासन देतात आणि आम्ही निवडून आल्यावर शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ, शेतकऱ्याला भाववाढ देऊ, पण असं कुठंच होत नाही. सरकार कोणतंही असो, पण शेतकऱ्याच्या पिकाला योग्य भाव कधीच मिळत नाही. हे फक्त स्वतःचे घर भरणारे आहेत, सगळे आमदार खासदार, आणि हे त्याच लायकीचे, त्यांना काही फरक पडत नाही. शेतकरी मेला काय, शेतकरी आत्महत्या जास्त वाढल्या काय, त्यांची टक्केवारी वाढली काय, यांना काहीही फरक पडत नाही. कारण यांच्याकडं शेतीसाठी, गरिबांसाठी पैसा नाही आहे, यांच्या तिजोऱ्या खाली झालेल्या आहेत. परंतु गरिबांचा पैसा टॅक्स म्हणून खूप चालतो आणि विशेष म्हणजे जे इमानदार पक्ष आहेत त्यातच सगळे हरामी भरून ठेवलेले आहेत. त्यामुळं फारसं काही बोलावंसं वाटत नाही. परंतु तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद. चुकलं असेल तर माफ करा, पण चुकीच्या कमेंट करू नका, नाहीतर तुमचा तिथं सत्कार केला जाऊ शकतो.